नमस्कार, मी उषा जगताप। माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप अगदी मनापासून स्वागत आहे। आज आपण गोविंद लाडू बनवणार आहोत। त्याच्यासाठी लागणारे साहित्य: पोहे, पांढरे तीळ, किसलेला गूळ, शेंगदाणे, बदाम, वेलची पूड, किसलेलं खोबरं, फुटाणे, आपण हे पोहे भाजून घेऊया। पॅन गरम झालाय, आपण आता हे पोहे टाकूया आणि कोरडेच भाजून घेऊया। पोहे भाजून झाले, हे असे मी कुरकुरीत भाजून घेतले। असे कुरकुरीत भाजून घेतलेत, आपण आता यांना काढून घेऊया। आपण आता शेंगदाणे भाजूया। शेंगदाणे भाजले कसा चटचट आवाज येतो शेंगदाण्याचा। असे मी खरपूस भाजून घेतले शेंगदाणे। हे शेंगदाणे भाजले गेलेत, आपण यांना काढून घेऊया। आपण आता फुटाणे भाजूयात। जास्त भाजायचे नाहीये। आपण आता खोबरं भाजूया। खोबरं भाजून झाले, आपण याला काढून घेऊया। आपण आता पांढरे तीळ भाजून घेऊया। तीळ भाजून झाले, आपण त्यांना काढून घेऊया। पण आता बदाम भाजू। बदाम भाजून झाले, आपण आता त्यांना काढून घेऊया आणि गॅस बंद करूया। गरम पॅन मध्ये आपण खसखस भाजून घेऊया। मिक्सर मध्ये आपण याची फाईन पावडर करून घेऊया। पोह्यांची फाईन पावडर करून घेतली आहे। काजू, बदाम, तीळ, खसखस आपण वाटून घेऊया। याची पण फाईन पावडर करून घेऊया। फुटाणे, याची पण आपण फाईन पावडर काढून घेऊया। गूळ मी मिक्सरला वाटून घेतलाय। वेलची पूड, आपण हे सगळं मिश्रण मिक्स करू। हे मिश्रण मी पुन्हा एकदा मिक्सरला फिरवून घेतले।
आपण आता त्याचे लाडू वळूयात। असेच आपण सगळे लाडू बनवून घेऊयात। हे गोविंद लाडू खाण्यास तयार आहेत। हे गोविंद लाडू खाण्यास तयार आहे। ते मी खूप साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेले आहेत। तुमच्या बालगोपाळांसाठी हे लाडू नक्की बनवा। आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक यू। सी यू अगेन।